नमस्कार. खूपच उपयुक्त अशा किचन टिप्स. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. 2. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत. 3. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. 4. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल. घरातील कोणताही पंखा, उदाहरणार्थ एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन पुसा. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. डोसा बनवताना डोश्याचं पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवा. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. 1च्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. तोंडात फोड झाल्यास 1 हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम मिळेल. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकावा. पुरण शिजवताना डाळीबरोबर मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचितभर सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग होतात. गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध
व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे. आंब्याचा रस. श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. ताकाची कढी केल्यावर कधी फाटल्यासारखे वाटते तेव्हा 15 ते 20 शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट काढावी. ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवावे. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी. छान लागते. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा. चांगला होतो. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ समप्रमाण 4:1 या प्रमाणात घ्यावी. तर मऊ डोशासाठी हे प्रमाण 3:1 असे असावे. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो. पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन लावून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ्ड पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर खा. दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5 ते 6 पालकाची पाने बारीक चिरून घाला. आमटीला वेगळी चव येईल. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजेत. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त
फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावे. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. त्यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखादा जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. सुगंध यावा यासाठी दही विरघळताना त्यात कढीपत्त्याची 2 ते 3 पाने टाकावीत. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. त्यामुळे आग पटकन विझण्यास मदत होते. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते.